विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 11 वर्तुळ हा भाग पाहणार आहोत। या वर्तुळ घटकामध्ये उपघटक वर्तुळ कंस आपण पाहणार आहोत। वर्तुळ कंस म्हणजे काय? वर्तुळातलाच हा एक असणारा एक उपघटक आहे। वर्तुळ कंस म्हणजे काय? वर्तुळ कंस लहान कोणता, वर्तुळ कंस मोठा कोणता, वर्तुळ कंसाचे माप कोणतं, संगत कंस कोणता, त्याला कोणत्या भागानं त्याला विभागलं जातं, या बाबी आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। त्यांचे मापन कसं केलं जातं, ह्या ठराविक बाबी आहेत हे आपण आजच्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत। कसं आहे हे आपण बघूया, ठीक आहे। आता बघा, या ठिकाणी एक वर्तुळ आहे। या वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्र हा ओ या ठिकाणी दर्शवलेला आहे। वर्तुळ केंद्र ओ या ठिकाणी दर्शवलेला आहे व ए वाय बी, बघा ए वाय बी हा या ठिकाणी एक कंस आलेला आहे। हा कंस कशामुळे झालेला आहे? लेंथ ए बी किंवा जीवा ए बी मुळे हा एक कंस आपल्याला मिळालेला आहे व कंस ए बी व ए वाय बी व ए डी बी हे दोन वर्तुळ कंस आपल्याला या ठिकाणी दिसतात। बघा, मी या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला वर्तुळ कंस, मी इकडे लिहिलं तरी सुद्धा चालेल। वर्तुळ कंस ए वाय बी व ए डी बी, बघा ए वाय बी व ए डी बी हे दोन वर्तुळ कंस या ठिकाणी आलेले आहेत। मला सांगा, तुमच्या नजरेने म्हणा किंवा तुम्हाला बघितल्यानंतर लगेच समजून येईल विशाल कंस कोणता या ठिकाणी आहे। विशाल कंस निश्चितच ए वाय बी ह्या ठिकाणी विशाल कंस आहे वर्तुळामधील व ए डी बी हा कसा आहे? लघु कंस आहे। म्हणजेच ए वाय बी या ठिकाणी असणारा मधील जो काही भाग असणारा वाय जो काही बिंदू आहे हा देखील समाविष्ट करून घ्यायचा आहे। ए वाय बी हा काय आहे? वर्तुळ विशाल कंस किंवा ए डी बी हा कसा झाला? लघु कंस। बघा, ए डी बी हा कसा झाला? लघु कंस झाला। म्हणजे वर्तुळामध्ये ए वाय बी व ए डी बी हे काय आहेत? दोन एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कंस आहेत व हे जीवा ए बी मुळे झालेले आहेत व याच्यामध्ये ए वाय बी हा विशाल कंस आहे व ए डी बी हा लहान कंस आहे। हे आपण या ठिकाणी बघूया। त्यानंतर ए वाय बी व ए डी बी हे एकमेकांची कसे आहेत? संगत कोण आहेत, म्हणजे एकमेकांच्या जवळ आहेत। संगत म्हणजे काय? आपण मराठी शब्दात थोडंसं या ठिकाणी माहिती सांगतोय। संगत म्हणजे काय? सोबत, जवळ असणारे। मग या ठिकाणी ए वाय बी व ए डी बी हे दोन कंस कसे आहेत? एकमेकांच्या जवळ आहेत, म्हणजेच ते एकमेकांचे कसे आहेत? संगत कंस आहेत। हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं। म्हणून कंस ए वाय बी व कंस ए डी बी हे संगत कंस आहेत। ठीक आहे। हा एक वर्तुळ कोण घ्यायचा आहे? कंस कोण घ्यायचा आहे? विशाल कंस कोणते, लघु कंस कोणता व कंस ए वाय बी ए डी बी हे संगत कंस आहेत, हे लिहून घ्यायचं आहे। आता आणखी एक तुम्हाला मी वर्तुळ काढून दाखवतोय। बघा, वर्तुळ काढत असताना कधी पण आपण कंपासचा उपयोग करायचा आहे, कर्कटच्या साहाय्याने आपण काढायचा आहे। या ठिकाणी मी वर्तुळ केंद्र देतोय। बघा, 5 सेमीचं मी अंतर घेतलं आहे तुमच्या कर्कटक मध्ये
अंतर थोडं कमी असणार आहे, परंतु मला फळ्यावरती काढायचं आहे त्यामुळे मी अंतर जास्त घेतोय, ही बाब देखील लक्षात ठेवायची आहे. बघा या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे, वर्तुळाला केंद्र दिलेलं आहे ओ. या ठिकाणी वर्तुळातून एक कोण विशिष्ट प्रकारे काढला आहे. या ठिकाणी काय म्हणते बघा, त्या कोणाला केंद्रीय कोण म्हटले जाते, AOB. बघा AOB हा कंस AZB शी निगडित केंद्रीय कोण आहे. वर्तुळ केंद्राने केलेले केंद्रीय कोणाचे माप आहे ते कंसाचे माप मानले जाते. आता AOB या कोणाने जे काही माप या ठिकाणी जे अंतर्गमित केलेलं आहे, जे काही व्यापलेलं आहे त्याला AOB याचं काय म्हणायचं, कंसाचं माप म्हणायचं. या ठिकाणी असणारे जे काही माप असणार आहे ते माप आपण काय म्हणायचं, त्याचं कंसाचं माप असं म्हणायचं. ठीक आहे या ठिकाणी. हा ठीक आहे. आता आणखीन एक उदाहरण मी या ठिकाणी देतोय, लघु कंसाचे माप. आता या ठिकाणी जर समजा लघु कंसाचे माप, आता या ठिकाणी जर समजा तुम्ही उदाहरण जर समजा बघितला तर आपल्याला दिसून येईल लघु कंस कोणता व विशाल कंस कोणता. या ठिकाणी मी आणखीन एक जर समजा बिंदू घेतला व या ठिकाणी जर समजा मी y हा बिंदू दिला तर या ठिकाणी विशाल कंस कोणता होणार आहे, विशाल कंस. बघा AYB लघु कंस AZB. बघा AYB व AZB विशाल कंस व लघु कंस हे दोन कोण या ठिकाणी विशाल कंस व लघु कोण या ठिकाणी पडतात. आपण बघून घ्यायचं आहे व आकृती लगेच काढायची आपण. या ठिकाणी AOB या ठिकाणी 70 अंश आहे असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे या व्याकरणाला ह्याचं सुद्धा माप किती होणार आहे, 70 अंश. AOB बरोबर 70 अंश या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचं उदाहरण आपण घेऊया. या ठिकाणी आणखी एक उदाहरण देतोय, विशाल कंसाचे माप. तुम्हाला विशाल कंस जर काही सुद्धा काढायचा असेल तर तुम्हाला कर्कटाचं साहाय्याने तुम्हाला काढावं लागणार आहे. बघा या ठिकाणी
या ठिकाणी बघू शकता हा आहे वर्तुळ, या वर्तुळामध्ये ए ओ बी हा एक कोण दिला आहे, त्या कोणाचं माप आहे 70 अंश. आता हा संपूर्ण वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये जर समजा आपण या ठिकाणी डी हा बिंदू घेतला तर ए डी बी हा एक विशाल कंस होतो व ए सी बी हा एक लघुकंस होतो. आता ए ओ बी याचं माप दिलं आहे 70 अंश. तर उरलेल्या ह्या भागाला आपल्याला माप काढायचं असेल तर कसं काढायचं, वर्तुळाचं माप हे किती असतं 360 अंश. म्हणजेच म्हणून या ठिकाणी जर समजा गणितीय भाषेमध्ये जर समजा आपल्याला याचं उत्तर काढायचं म्हटलं तर कसं काढता येईल बघा, 360 अंश वजा 70 अंश, 360 अंश वजा 70 अंश बरोबर किती येणार आहे 290 अंश. म्हणून आता हे संपूर्ण वर्तुळाचं किती माप असतं आपल्याला माहित आहे, हे संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. हे देखील आपल्याला मान्य आहे. आपण मागच्या येतील म्हणा किंवा वर्तुळाचं माप किती असेल हे आपल्याला निश्चित माहित असेल किंवा वर्तुळाचं माप मी एकदा सांगितलेलं आहे. याच्यामध्ये हेचं माप आहे ए ओ बी 70 अंशाचं माप, हे आपण काय केलं वजा केलं, मग उरलेले जे काही माप आहे हे आपल्याला 290 अंश मिळालं. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं. म्हणजे लघुकंसाचे माप आपण ह्या संपूर्ण वर्तुळातून किंवा यातून वजा केल्यानंतर हे 290 अंश आहे हे आपल्याला निश्चित लक्षात येतं. म्हणून आता तुम्हाला सांख्यिकीय भाषेत आपण झालं, आता त्या लिखित भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. म्हणून वर्तुळ ए वर्तुळ 360 अंश वजा लघुकंस बघा 360 अंश वजा लघुकंस किती आहे 70 अंश. हे अंश हे डिग्रीचे चिन्ह दिले आहे, म्हणजेच तितक्या मापाचा तो कंस असतो किंवा तो कोन असतो हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 360 वजा 70 290, म्हणजेच लक्षात आलं असेल तुम्हाला 360 वजा 70 290 वर्तुळकोन 360 वजा लघुकंस 360 वजा 70 290. उदाहरण लिहून घ्या. आता मी तुम्हाला एक वर्तुळ देतोय, वर्तुळ कंस देतोय, त्याच्यामध्ये विशाल कंसाचं माप देतोय, दुसऱ्या याच्यामध्ये लघु कंसाचं माप देतोय. एका कंसावरून दुसऱ्या कंसाचं तुम्ही माप काढायचं आहे हे या ठिकाणी बघायचं आहे. आपला वर्तुळ काढत असताना आपला हात चाप व्यवस्थित झाला पाहिजे. वर्तुळ बिंदू मधून चाप म्हणून चालू नाहीये, अचूकच आलं पाहिजे. या ठिकाणी मला चुकलेलं आहे त्यानुसार मी पुन्हा काढून दाखवते तुम्हाला. बघा आता बरोबर या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय दोन वर्तुळ काढले आहेत. या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रकांना ओ हे नाव देऊया. या ठिकाणी उदाहरण काढून दाखवतोय.
हा एक विशिष्ट विशाल कोन आहे. विशाल कोन म्हणजेच काय? विशाल कंसाचं माप किती असतं? विशाल कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असतं. निश्चितच 120 आपण घेऊया. या ठिकाणी मी उदाहरण देतोय. या ठिकाणी ए नाव देऊया, या ठिकाणी डी देऊया, या ठिकाणी पी देऊया, या ठिकाणी सी देऊया. बघा आता या ठिकाणी बघा टी एस एम. आता या ठिकाणी लघु कंस दिसतोय. लघु कंस म्हणजेच काय? 90 अंशापेक्षा कमी. आता 90 अंशापेक्षा या ठिकाणी कमी आहे म्हटल्यावर आपण या ठिकाणी 40 अंश लिहूया. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आता सीपीडी चं माप काढायचं आहे. सीपीडी चं माप काढायचं आहे. बघा सीपीडी कंस सीपीडी याचं माप काढायचं आहे. प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच काय करावं लागणार आपला 360 अंश वजा 120 अंश करावं लागणार आहे. 360 मधून 120 करायचं आहे. शून्यातून 0 राहिले 0, 6तून 2 गेले राहिले 4, 3तून 1 गेले राहिले 2, म्हणजे 240 अंश हा काय झाला? पूर्ण हा कोन झाला. या ठिकाणी आपण हे भाग लक्षात ठेवायचे. म्हणजे 240 जर 120 जर समजा केले तर 360 होणार. बघा 0 0 या ठिकाणी आलाय. 4 2 6 2 1 3 360 अंश आलाय. या ठिकाणी आपण बघू शकता. दुसरं बघा विशाल कंस झालं. दुसरं बघा या ठिकाणी हा वर्तुळ आहे. वर्तुळाचं माप असते 360 अंश. थोडक्यात सांगतोय आपण, लक्षात घ्यायचं आहे. वजा 40 अंश. 360 मधून 40 वजा करायचं आहे. 0 वजा 0तून 0 गेले राहिले 0, 6तून 4 गेले राहिले 2, उतरून घेतले 3, म्हणजे उरलेल्या ह्या वर्तुळाचं माप आहे किंवा कंसाचं माप आहे हे 320 अंश आलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. आपण नावं देखील देऊ शकतो. आपण आपल्या सोयीचं नाव देऊ शकतो. या ठिकाणी 240 आले. हे कशा झालंय? सीपीडी. म्हणून सीपीडी चं माप आलंय. आणि पूर्ण जर समजा आपण विचार केला तर 360 मधून हे वजा केल्यानंतर हे इतकं येतं. या ठिकाणी अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. आपण बघून घेऊ शकता. लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी वर्तुळ कंस वगैरे दिलेला आहे. याच्यामध्ये केंद्रीय कोन वगैरे आपण माहिती बघणार आहोत. आता विशाल कंस कोणता व लघु कंस कोणता हे आपण थोडंसं उदाहरणासाठी मी उदाहरण देतोय. आपण कर्कवृत्त सहाय्याने वर्तुळ काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा वर्तुळ कंस के या ठिकाणी दिलेला आहे. एम आपण नाव घेतलेलं आहे. आता या ठिकाणी जर समजा आपण एक जीवा काढली, त्या जीवेला नाव दिलं ए पी. हा, आणि या ठिकाणी वर्तुळावरती एक बिंदू घेतला एम टी. या ठिकाणी वर्तुळ केंद्राचं नाव आहे एम. या ठिकाणी आपण जीवा काढलेली आहे. जीवा ह्या पद्धतीने काढले. आपण थोडंसं बदल करूया याच्यामध्ये. थोडंसं बघा समजून घ्यायचं आहे. अशी जीवा काढली आणि याला नाव दिलं आपण एस आणि इकडे दिलं एल. वर्तुळ केंद्रावरती नाव दिलं आपण टी.
इकडे दिलं क्यू. तर बघा वर्तुळा दोन वर्तुळ या ठिकाणी दिले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या वर्तुळाचा आपण विचार करूया. एटीपी या ठिकाणी एक कंस दिला आहे. एटीपी हा वर्तुळ कंस आहे. वर्तुळ कंस एटीपी हा एएमपी च्या तुलनेमध्ये कसा आहे, निश्चितच थोडासा मोठा वाटतोय. कारण का वर्तुळ केंद्र पी या ठिकाणी आहे, दिसा थोडासा पण जास्त आहे. म्हणून वर्तुळ कंस एटीपी हा विशाल कंस आहे. व एएमपी हा लघु कंस आहे. बघा एटीपी हा काय आहे, विशाल कंस. व एएमपी हा कसा आहे, लघु कंस आहे. हे आपण बघितलं. आता त्याच प्रकारे इकडे आपण बघायचं आहे. एसटीएल हा कसा कंस आहे, विशाल कंस. एसटीएल हा विशाल कंसाला व एसक्यूएल हा कसाला, लघु कंसाला. एसक्यूएल हा कसाला, लघु कंसाला. दोन वर्तुळ दिलेले आहेत, जेव्हा काढल्यानंतर दोन वर्तुळाच्या भागाची कशी विभागणी होते, कोणता भाग विशाल कंसामध्ये येणार, कोणता भाग लघु कंसामध्ये येणार आहे, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे, आकृती काढायचं आहे. आपण आपल्या पद्धतीने सुद्धा जेव्हा आपल्या पाहिजे त्या ठिकाणी आपण करू शकतो. विशाल कंस कोणता, लघु कंस कोणता, वर्तुळ कसं आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकता. लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी सूत्र देतोय तुम्हाला मी, आपण लिहून घेतला असं तर आपण पुढे जाऊया थोडंसं. एक थोडीशी माहिती आहे लिखित स्वरूपामध्ये, आपण ती लिखित स्वरूपातली माहिती लिहून घेणार आहोत. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत कोनाचे माप, संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. बघा या ठिकाणी थोडीशी माहिती दिली आहे. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. हे आपण बघितलंच आहे, मग कोण करून आपण तितकंच
केल्यानंतर काय येतं माप हे आपण बघितलं आहे. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. जर समजा विशाल कंसाचं जर समजा माप काढायचं असेल म्हणजे मोठ्या कंसाचं माप काढायचं असेल तर 360 अंश म्हणजे संपूर्ण वर्तुळाचं माप 360 व त्याच्या संगत असणारा लघु कंस, विशाल कंसाच्या विरोधात असणारा लघु कंस त्याचं माप हे आपण या ठिकाणी घातल्यानंतर 360 मधून ती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला जे माप मिळतं ते विशाल कंसाचं माप. आणि जर समजा लघु कंसाचं जर समजा माप काढायचं असेल तर 360 अंश वजा विशाल कंसाचे माप त्याच्यानुसार आपल्याला लघु कंसाचं मिळतं. अर्धवर्तुळ कंसाचे माप बघा हे 180 अंश असते. अर्धवर्तुळ म्हणजे काय? अर्धवर्तुळ म्हणजेच काय? हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आणि हा मधून जर समजा जीवा गेली असेल तर त्याला अर्धवर्तुळ म्हणायचं. संपूर्ण वर्तुळ हा 360 अंश असतो व अर्धवर्तुळ म्हणजे काय? अर्धा. मग 360 च्या वजा किती आलं? 180. म्हणजे इकडे 180 व इकडे 180. 180 180 360 म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते आणि संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. या दोन बाबी आज आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. वर्तुळ कंस म्हणजे काय, लघु कंस म्हणजे काय हे बघायचं आहे, थोडक्यात लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण बघून घ्यायचं आहे. स्वाध्याय येतो तुम्हाला त्याचा. एक कोणतेही 5 वर्तुळ कोणतेही 5 वर्तुळ काढा. 2 सराव संच 43 मधील उदाहरण सोडवा. याच्यामध्ये प्रश्न 1 2 3 पूर्ण करायचे आहेत. बघा कोणतेही 5 वर्तुळ करायचे. कोणतेही 5 वर्तुळ म्हणजे आपण आपल्या कर्कटकाच्या मध्ये आपल्या सोयीनं माप घ्यायचं आहे. ते माप घेऊन आपण कोणतेही 5 वर्तुळ काढायचे, त्याला नाव व्यवस्थित द्यायचे आहेत. सराव संच 43 मधील उदाहरण सोडवायचे आहे. ते कोणते? प्रश्न 1 2 3 सोडवायचे आहेत. स्वाध्याय कोणता आहे आपण लिहून घ्या व्यवस्थित. आणखी एक येते प्रश्न. अर्धवर्तुळ वर्तुळाचे माप व अर्धवर्तुळाचे माप, अर्धवर्तुळाचे माप लिहा. बघा वर्तुळाचे माप व अर्धवर्तुळाचे माप लिहा. वर्तुळाचे माप किती असते? पूर्ण वर्तुळाचं मी मग सांगितलंय ते माप लिहायचं आहे. व अर्धवर्तुळाचे माप किती आहे? त्याच्या निम्म. पूर्ण वर्तुळाचे निम्म हे माप किती आहे हे आपण बघायचं आहे, हे लिहायचं आहे. संपूर्णपणे प्रश्न काय आहेत समजून घ्यायचा आहे. उदाहरण संग्रह 43 मध्ये उदाहरण संग्रह सोडवायचे आहेत. पान नंबर 78 व 79 वरती काही उदाहरण आहेत, ती देखील आपण बघायची आहेत. लिहून घ्या. स्वाध्यायामध्ये आपण उदाहरण बघितलं आहोत. सराव संच 43 मध्ये काही उदाहरणं वगैरे असतील तरी आपण पुढील तासाला आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण स्वतः देखील काही आपण या उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. घरामध्ये उदाहरणं सोडवायचे आहेत. येत नसेल तर मी तुम्हाला सोडून दाखवतोय पुढील तासाला. ठीक आहे. धन्यवाद.